जाव साहेबांच्या बरोबर अनेक वर्ष त्यांनी गाजवली, त्यांना साथ दिली. असे सुभाष, संजय पुजारी, साथी शंकर साळवी, अन्य सरकारी आणि मध्यवर्गीय या देशाच्या राजकारणाच्या एका वादळी व्यक्तिमत्वाचं स्मरण आज आपण याचे आजचा दिवस हा 25 जून स्वातंत्र्याच्या नंतर मूलभूत लोकशाहीच्या अधिकारात दृष्टीनं प्रथम या देशामध्ये एक मोठं संकट लोकांनी पाहिलं, तो हा आजचा दिवस आहे. देशाच्या इतिहासाचा हा दुर्दैवी दिवस आहे. पण या दुर्दैवी दिवसात सुद्धा चित्र बदलण्यासाठी बदलायचं त्याग करण्याची तयारी लाखोच्या लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांनी घालवली. त्यामध्ये जॉर्ज फर्नांडिस यांचा उल्लेख आवडताना करावा. तसा गमतीदार व्यक्ती असतो. जन्म मंगळूरचा, आले मुंबईला, घरदार काही सगळं कुठं रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर किंवा अन्य ठिकाणी विश्रांतीच्या प्रती अंगचरणाला स्थिती नाही. अत्यंत हलाखीच्या स्थितीत जॉर्जचा सुरुवातीचा काळ गेला. पण एक गोष्ट त्यांनी केली, कष्टकरी माणसाच्या हिताची जपणूक हे आपल्या जीवनाचं सुख जॉर्ज साहेबांनी केलं. आणि भेटत असो, चर्चा करत असो, म्हणजे गमत बसायची त्यांच्याशी बोलताना की कसली शैक्षणिक सांस्कृतिक पार्श्वभूमी नसताना हे व्यक्तिमत्व असं होतं की अनेक भाषांच्यावर त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांची मूळ भाषा ही सर्व कोकणी, उर्दू येत होतं, कानडी, मराठी, हिंदी, इंग्रजी. त्या कालखंडामध्ये मी दोनच राज्याकडचे केंद्र पातळीवरचे पाहिले की जे देशाच्या अनेक भाषांच्यावर त्यांचं प्रभुत्व होतं. एक नर्सिंग गाव आणि दुसरं गाव सांगावे. जॉर्जचं घर म्हणजे पुस्तकांचं घर होतं. कधी तुम्ही त्या ठिकाणी गेला तर दुसरं काहीही नाही. जी जागा असेल त्या ठिकाणी कुठलं तरी पुस्तक असतं. अनेक वेळेला आम्ही पाहिलं जॉर्ज दिल्ली घालायचे, त्यांची नेहमी शेवटची फ्लाईट असायची आणि शेवटच्या फ्लाईटमध्ये बसलेली केंद्रामध्ये मंत्री असताना सुद्धा विमानाची शेवटची सीट जी आहे ती जॉर्जची सीट. कधी क्लास 1च्या सीटवर जॉर्जवर बसलेलं मी पाहिलेले. त्या शेवटच्या सीटवर बसत आणि बरोबर कामाचे कागद किंवा पुस्तकाचे पुस्तक. दिवसाचा काही लिहिताचा कालखंड सुद्धा वाया जाऊन द्यायचं नाही हे त्यांचं सूत्र होतं. राजकीय दृष्ट्या वैचारिक स्पष्टता ही अत्यंत स्पष्ट होती.
आणि त्याचं महत्त्वाचं कारण डॉक्टर राम मनोहर आचार्य राजेंद्र देव जे प्रकाश अशा थोर ज्येष्ठ सेवकांचा विचाराचे पायी म्हणून जॉर्जनी आपल्या आयुष्याचा कर्तव्य दाखवला. मुंबईमध्ये आल्याच्या नंतर ते रणजित भानूंच्या घरी निवासस्थानात होते. इथं आल्याच्या नंतर त्यांनी मुंबईतला जो कष्टकरी आहे त्याच्या हिताची जपणूक हे आपल्या जीवनाचं सूत्र ही भूमिका अखंड पाहिली. आज या ठिकाणी त्यांच्या सहकार्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केला. त्या सन्मानामध्ये या सगळ्या सहकार्यांनी जॉर्जला कामगारांना प्रचंड साथ दिली. पण या मुंबईमध्ये इन्शुरन्स कामगार युनियन असेल, टॅक्सीवर युनियन असेल, अन्य महत्त्वाच्या संघटना असतात की ज्यांनी कष्टकरी माणसाच्या हिताची जपणूक अखंडपणाने केली. या सगळ्या संस्था उभं करण्याचं ऐतिहासिक काम कुणी केलं हा प्रश्न विचारला तर जॉर्जचं नाव पहिले येऊ शकेल. हे सगळं करत असताना एक प्रकारच्या विधायक कामाचा दृष्टिकोन हा त्यांनी कधी सोडला नाही. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बॉम्बे लेबर कॉर्पोरेशन बँक. आज ही बँक उभे करण्याच्याबद्दल जॉर्ज साहेबांचे प्रयत्न हे अत्यंत मोलाचे होते. आणि ती बँक यशस्वी झाली. कामगारांच्या हिताची त्यांच्या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभी राहणारी एक हक्काची संस्था झाली. आणि त्याचा लाभ या शहरातल्या आजूबाजूच्या अनेक कष्टकरी लोकांनी अनेक वर्ष घेतली. आणि त्याचं श्रेय जॉर्जला दिल्याशिवाय आपल्याला देता येणार आहे. आणीबाणीचा कालखंड हा त्यांच्या जीवनाचा अत्यंत कठोर आणि कठीण कालखंड. बरोबर जाणारे त्या केसमध्ये ते सहभागी झाले. त्यासाठी लागणारी साधनं ही त्यांनी जमा केली. त्यांना आदेश केला गेला आणि अतिशय जास्त सहन करावं लागते अशी स्थिती त्यांची त्या काळामध्ये झालेली. त्यानंतर जे सरकार होतं त्या सरकारने त्यांची ही भूमिका व्यक्तीची मानली नव्हती. आणि एवढंच नाही पण जॉर्जसारख्या विचाराचे अनेक लोक देशाच्या कानाकोपऱ्यात होते. त्या सगळ्यांनी या देशाची लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रचंड त्याग केलेला. आणि त्याच्यामध्ये जॉर्जचा हा आपण कधी विसरू शकत नाही. आणीबाणीचा कालखंड एक वेगळा कालखंड होता. मी नुकताच महाराष्ट्रामध्ये विधिमंडळात आलेलो होतो आणि मला आठवतं की ही आणीबाणीची स्थिती त्या संबंधीचा काँग्रेसमधला निर्णय आम्ही सगळे काँग्रेसमध्ये आणि त्यामुळं काँग्रेसमध्ये एक अस्वस्थ असलेला फार मोठा वर्ग होता. आणि त्याच्यामध्ये आमच्यासारखे लोक हे सहभागी झालेले होते. मला आठवतं की हे इतकं चित्र बदलायच्या दृष्टीनं आम्ही काही लोकांनी प्रयत्न सुरू केले. काँग्रेस पक्षामध्ये आम्ही वेगळा स्वतः स्वभाव वाढला. काँग्रेस पक्षाचे दोन पक्ष झाले. एक इंदिरा काँग्रेस आणि ईश्वरराव सिंगाच्या नेतृत्वाखाली काँग्रेस एस. आणि त्या काँग्रेस एसमध्ये आम्ही लोक सगळे सहभागी झाले. इथे निवडणुका झाल्या. महाराष्ट्रामध्ये
जनता पक्षाला बहुमत मिळालं नाही. निवडणुकीमध्ये एका बाजूला जनता पक्ष, दुसऱ्या बाजूला काँग्रेस एस, तिसऱ्या बाजूला काँग्रेस आहे, ही स्थिती झाली. आणि काँग्रेस आहे आणि काँग्रेस एस यांनी मिळून इथं सरकार बनवलं. मी त्या सरकारमध्ये होतो तर आम्ही अस्वस्थ होतो. आम्हाला काँग्रेस आयच्या विरोधात जायला मानसिकता आमची तयार नव्हती. आणि म्हणून शेवटी जॉर्ज असतील, चंद्रशेखर असतील, मधु दंडोते असतील, या सगळ्यांनी आम्ही लोकांनी एकत्र बसून इथं निर्णय घेतला की महाराष्ट्राचं सरकार हे बदलायचं. आणि ते सरकार 1978 साली स्थापन झालं. जॉर्ज फर्नांडिस यांचं फार मोठं योगदान होतं. ही गोष्ट मी जरूर या ठिकाणी सांगू शकतो. आज त्या कालखंडामध्ये जॉर्ज फर्नांडिस हे प्रचंड लोकप्रिय अशा प्रकारचे नेते होते, संघर्षशील नेते होते. आणि म्हणून आधीच्या विषयांनी उल्लेख केला त्या भागात कधी संघर्ष करायचा असेल, रेल्वे बंद करायची असेल, मुंबई बंद करायची असेल तर तुझी धमक आणि ताकद या राज्यामध्ये एकाच नेत्याच्या होती की ज्यांनी जनतेचा विश्वास संपादित केला. आणि त्याचं नाव जॉर्ज फर्नांडिस. आणि लोकांची मान्यता त्याला किती होती हे सांगायची अनेक उदाहरणं आहेत. पण मला आठवत आहे की एक उदाहरण, नुकत्याच निवडणुका आलेल्या होत्या. मुंबई शहर एक काळ असा होता, या मुंबईचे अन्वेषित राजे एस के पाटील म्हणून ओळखले जायचे. सरका पाटील. मुंबईमध्ये प्रचंड त्यांचं नियंत्रण होतं. काँग्रेसची संघटनात्मक शक्ती ही त्यांच्या मुठीत होती. आणि पाटील साहेब सांगतील ते मुंबईमध्ये व्हायचं, पाटील साहेब सांगतील तो माणूस निवडून यायचं, हे तिथं मुंबईमध्ये होतं. पण लोकांच्यामध्ये, कष्टकऱ्यांच्यामध्ये हे नेतृत्व मान्य नव्हतं. पण निवडणुकीमध्ये त्याचा पराभव करणं ही अशक्य काय गोष्ट आहे हा जनमानसामध्ये समज होता. आणि त्या काळामध्ये जॉर्जने पाटील साहेबांच्या विरुद्ध निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. त्याच्या गमतीचा प्रचार त्यांनी केला. मला आठवत आहे की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पोस्टर लागली, यू कॅन डिफीट पाटील, तुम्ही पाटलांचा पराभव करू शकता. सामान्य माणसाचा लोकशाहीचा मूलभूत अधिकार हा जागृत करण्याचं काम जॉर्ज फर्नांडिस यांनी केला. आणि एस के पाटील जे मुंबईचे सर्व दृष्टीनं शक्तिवान नेते होते त्यांचा पराभव या मुंबईत झाला. आणि तो जॉर्ज फर्नांडिस त्या काळामध्ये केलेला. अशा अनेक गोष्टी या जॉर्जच्या सोबतनी सांगता येतील. जॉर्ज मंत्रिमंडळात गेले. कधी कधी रस्त्यावरून संघर्ष करणारा हा नेता केंद्राचा मंत्री म्हणून आणि देशाच्या लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आपलं प्रभुत्व, आपलं कर्तृत्व गाजवणारा नेता म्हणून जॉर्जवर सर्व देशाच्या पार्लमेंटमध्ये होते. ते रेल्वे मंत्री होते, उद्योग मंत्री होते, संरक्षण मंत्री होते. मला आठवत आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला कोकण रेल्वे. आणि कोकण रेल्वेच्यासाठी जॉर्जने एक बैठक बोलवली. मला बोलवलं, मधु दंडोतेंना बोलवलं, विजेंद्र पाटील म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री होते त्यांना बोलवलं,
गोव्याचे मुख्यमंत्री रावणे त्यांना बोलवलं आणि त्याच्यानंतर केरळच्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं आणि सांगितलं काही झालं तर आपल्याला ही रेल्वे करायची, पैशाची कमतरता आहे, इतक्या पैसे आम्ही घालू शकत नाही, मला एक वेगळी पॉलिसी तयार करायची. रेल्वे बोर्डाच्या बाहेर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन नावाची एक नवीन संस्था ही आपण सुरू करूया, सगळ्यांनी त्याच्यात भांडवली गुंतवणूक करूया आणि काही झालं तर आपण ते स्थापून बाजारात पैसे उभे करून ही कोकण रेल्वे आपण अस्तित्वात चर्चा झाली, सगळे होय म्हणजे पैशाचा वापस झाला. जवानने आम्हाला सांगितलं 50% बाकीचे तुम्ही राज्यात द्या. गोव्यांनी सांगितलं आम्हाला झेपणार नाही. केरळने सांगितलं आमची करायची इच्छा आहे पण आता आमची आर्थिक स्थिती ठीक नाही आणि कुठून तरी पैसे द्या आणि नंतर आम्ही परत करू. त्यामुळे आता हा जॉबचा दृष्टिकोन कृतीत येईल का नाही याची शंका होती. जॉबने मला बाजूला घेतलं आणि मला सांगितलं की सगळं काही करून हे आपल्याला करायचं. ही दोन छोटी राज्य आहेत, ते आता गुंतवणूक करू शकत नाही. आता त्यांच्या वतीनं महाराष्ट्राने गुंतवणूक करावी आणि नंतर महाराष्ट्राचे पैसे परत करण्याचं काम कोकण रेल्वे कॉर्पोरेशन करेल आणि ती रक्कम त्या दोन राज्यांची महाराष्ट्र सरकारने भरली, बाकीचे पैसे केंद्र सरकारमधून मिळाले आणि आज ही कोकण रेल्वे अस्तित्वात आली. त्याचं श्रेय माझ्या मते जवाहर फडणवीस आणि मधु दंडोसे यांना नक्की द्यावंच लागेल. आम्हा लोकांना त्याचा लाभ होता, त्यामुळे लाभधारक यांनी श्रेय घ्यायचं नसतं, पण ही संस्था उभं करणं त्यांनी खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये त्यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते आणि ती जॉबच्या या सगळ्या दृष्टिकोनामुळं आज होऊ शकलेली होती. मी आधी बोलून वेळ घ्यायचीच नाही, माझा घसाही सध्या ठीक नाही, पण मला अतिशय समाधान एका गोष्टीचं आहे की या माणसांनी कसलीही फारसोडी नसताना समाजासाठी आणि विशेषतः कष्टकऱ्यांच्यासाठी अखंड आपल्या जीवनाचा सर्व भाग कधी वाया जाऊन दिला नाही, तो त्यांना अर्पित केला. आणि हे सर्व करत असताना मर्यादित समाजकारण राजकारण हे त्यांनी कधी केलं नाही. देशाचा विचार केला, देशाचा सगळ्या भागाचा सगळ्या विभागाचा हा विचार त्यांनी केला आणि अशा प्रकारचं एक नेतृत्व जवाच्या रूपानं हे आपण सगळ्यांनी पाहिजे. आज या दिवशी आपण जवानची स्वर्ण या ठिकाणी करतो. तुमची माझी जबाबदारी ही आहे की त्यांनी जी देशाची अखंड सेवा केली त्याचं स्वर्ण. पण दुसऱ्या बाजूला या देशात मूलभूत विचार आहे, लोकशाहीची संकल्पना आहे, त्यासाठी पर्यंत त्याग करण्याचा सूत्र ज्याने आपल्या आयुष्यावर समजाल तो विचार आपल्याला सोडून चालणार नाही. आणीबाणी होती, इंदिरा गांधींना दोष दिला, त्यांच्याकरता हा निर्णय योग्य नव्हता, सगळं खरं झाल्याच्या नंतर इंदिरा गांधींनी देशाची क्षमा मागितली. ही गोष्टसुद्धा विसरता कामा नये आणि नंतरच्या काळामध्ये पुन्हा या देशाच्या जनतेनं त्यांना संधी दिली, चित्र बदललं गेलेलं होतं. आज माझ्या वर्षे पुन्हा एकदा सावध राहण्याचा काळ आहे. तुमच्यापैकी जे वृत्तपत्रामध्ये काम करतात त्यांना माहीत असेल, बाकीच्यांना माहीत आहे. आज वृत्तपत्र आपलं मत स्वच्छ मानतं. जे वृत्तपत्र
त्याचं वर स्वच्छ बांधत असेल, सरकारच्या विरोधी असेल, तर त्या वृत्तपत्राला, त्या पत्रकाराला फोन येतात सरकारच्या हेलिकॉप्टरमधून. त्यांना सांगण्यात येतं की ही बातमी पुन्हा अशी छापू नका, अशी बातमी तुम्ही छापली, असा लेख तुम्ही लिहिला, अशी सरकार विरुद्ध भूमिका तुम्ही घेतली, तुमचं तुम्ही ठरवा आणि काही सांगू इच्छित नाही, पण काही झालं तर आमच्याकडे येऊ नका. एक प्रकारची धमकी आज पत्रकारांना सुद्धा दिली जाते. घोषित आणि घोषित आणीबाणी याच्याचा काय फरक आहे याचा विस्तार करण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. आणि जॉर्ज फर्नांडिस यांचं खऱ्या अर्थानं स्मरण करायचं त्यांनी काय वाटेल ती किंमत देऊ, पण हा देश हा लोकशाहीमध्ये संसदीय लोकशाहीमध्ये देश हा अखंड राहील. त्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची तयारी आम्हा सगळ्यांची राहील. हा दृष्टिकोन घेऊन आपण पुढे जायला पाहिजे आणि ते सगळ्याला तुम्हा सगळ्यांची साथ मिळेल याचा मला विश्वास आहे. कपिल पाटील त्यांचे सगळे सहकारी आणि जॉर्ज साहेबांचे सगळे सहकारी या सगळ्या सहकाऱ्यांनी आपल्या जीवनामध्ये एक आदर्श प्रत्येक जोड्यान समजावलेलं आहे. त्या सगळ्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि आज जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये आपण सगळेजण एकत्र राहू. प्रसंगी त्यावेळेला रस्त्यावर सुद्धा उभे राहू आणि ज्याचा आदर्श याचं स्मरण ठेवू एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे दोन शब्द या ठिकाणी सांगतो.